नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या क्राईम झोन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गुन्हेगारी विश्वातल्या काही बातम्या. अंधेरी पूर्वेकडील अखंड आनंद सोसायटीमध्ये आणि राजस्थान कॉलनीमधील सास्केरिया हाऊस इथं नामांकित ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटच्या नावानं आणि DIR ऑफिस बोलत असल्याचं सांगून बोगस कॉल सेंटर चालवलं जात होतं. या बोगस कॉल सेंटरमध्ये विदेशी नागरिकांचा वैयक्तिक डेटा चोरून ऑनलाईन कॉलिंग माध्यमांचा वापर करून त्यांच्याशी खोट्या नावानं संपर्क साधून त्यांची फसवणूक केली जात होती. या संदर्भातली गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे 2 पथक तयार करून दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा घालण्यात आला. या ठिकाणी सविस्तर पंचनामा करण्यात आला असून त्यामध्ये एकूण 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून एकूण 11 लॅपटॉप, 11 हेडफोन्स, 18 मोबाईल फोन, 1 स्विच, 2 राउटर आणि गुन्हेविषयाची इतर कागदपत्र असा सुमारे 4,72,000 रुपये किमतीचं मालमत्ता हस्तगत करण्यात आले. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यासंदर्भात मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकारी, मध्यस्थी दलाल, कंपन्या आणि कंत्राटदार यांनी आपापसात फौजदारी कट रचून 2013 ते 2023 या कालावधीत महानगरपालिकेला खोटे आणि बनावट डम्पिंग ग्राउंडचे MOU सादर केले. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी त्याबाबत कोणतीही सत्यता पडताळणी न करता ठेकेदारांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी बनावट वेब्रिज आणि लॉकशीट कागदपत्रांच्या आधारे बिलं मंजूर केली. तसंच 2021 ते 2024 या कालावधीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेमध्ये कंत्राटदारांना फायदा व्हावा म्हणून मिठी नदी गाळ काढण्याच्या मेट्रिक टनाचे दर वाढवून फसवणूक करून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान करण्यात आले. तपासादरम्यान मिठी गाळ उपसा घोटाळ्यामधील आरोपी एजंट केतन कदम आणि जय जोशी आणि मिठी नदी गाळ उपसा कंत्राटदार शेरसिंग राठोड यांना अटक करण्यात आले. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये नागरिकांना स्वस्तात म्हाडाची घरं देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. फिर्यादी सारा फर्नांडिस यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बेला डिसूजा आणि इतर आरोपींनी आपापसात कट रचून ओळखीनं शासकीय कोट्यातून कमी किमतीला म्हाडाचा फ्लॅट खरेदी करून देतो असं सांगितलं. त्यांच्याकडून नोव्हेंबर 2012 ते 2019 दरम्यान वेळोवेळी एकूण 70,08,900 रुपयांहून जास्त रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर आणि रोख स्वरूपात प्राप्त केले म्हणून त्यांच्या विरोधात फिर्यादी यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपी जितेंद्र राठोड याला चेंबूर परिसरातून अटक करण्यात आले. आरोपीकडे या प्रकरणाची चौकशी केली असता तपासामध्ये फसवणूक केलेली रक्कम ही 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं निष्पन्न झालंय. मुलुंड पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी यांच्या वैयक्तिक कामाकरता मुलुंडमधील अतिथी हॉटेल शेजारी गेले असता 3 अनोळखी इसमांनी पोलीस असल्याचं सांगून फिर्यादी यांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांच्याकडील एक सोन्याची चेन, 2 अंगठ्या असं एकूण 2,24,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून घेतले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा सविस्तर जबाब नोंद करून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरील कॅमेरे तपासण्यात आले. त्यामध्ये एकाची संशयास्पद हालचाल दिसून आली. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे इथं संपर्क करून आरोपीबाबत माहिती घेण्यात आली आणि तात्काळ एक पथक मीरा रोड पूर्वेकडे पाठवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये दुसऱ्या साथीदाराला वसईमधून अटक करण्यात आले. दोन्ही आरोपींकडे तांत्रिक कौशल्याचा वापर करून करण्यात आलेल्या तपासात त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला कुर्ला परिसरातून ताब्यात घेण्यात आले. नमूद आरोपींकडून गुन्ह्यातील संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आले. अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार सूरज कुमार रामविलास प्रजापती याच्यावर गांजा या अंमली पदार्थाचे तस्करीचे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. कांदिवलीच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षानं त्याला अटक केली होती. या गुन्ह्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून ते न्यायप्रविष्ट होतं. ड्रग्ज तस्करी करणारा सूरज कुमार हा सध्या जामिनावर बाहेर आहे. परंतु सूरज कुमार हा जामिनावर सुटताच परत अंमली पदार्थाचा व्यवसाय करत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे त्याच्या विरुद्ध पोलीस आयुक्तांनी स्थानबद्ध आदेश जारी केले. या स्थानबद्ध प्रस्तावास गृह विभागाकडून मंजुरी मिळाली. त्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन त्याला स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून 1 वर्ष स्थानबद्धतेसाठी कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले. या बातमीसोबतच क्राईम झोन या बुलेटिनमध्ये आता वेळ झाला इथेच थांबण्याची. पण अशाच गुन्हेगारी विश्वातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7.
नवा भारत, नवा विचार.